ज्यावेळेस मशीन घेऊन गेलो मी असं वाटायचं की आम्हाला की आपण फसलो बरं यांच्या चंगुलमध्ये आपण फसलो. कारण की तो जो जवळ जातो आपण जो खिचाव होतो बरोबर, तुम्ही ती फिलिंगच वेगळी असते. ती फिलिंगच वेगळी म्हणजे आपला पैसा काही पाण्यात गेलेला नाही. आता काम होणंच होणं आहे. कोणते लोकेटर होते ते जाऊन असे पकडायचे, त्याच्या मनाने फिरायचं. ते नव्हतेच हो, ते आम्ही आणले ते 2 मी पासून गेले त्याच्यात. मध्ये ते ना 8 गेटची कॉईल बनवली त्यांनी कॉपर तारचं, पुढे कॅन्डल लावून दिलाय. ते माझ्याकडे बी तुम्हाला फोटो पाठवले मी. हो फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले तुम्ही. ब्रासच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बंद आहे, पूर्णपणे थ्रेडनी बंद आहे. सिल्वर आहे का? गोल्ड पण जवळपास 10 तोळे गोल्ड असेल आणि सिल्वर असेल तुमचं जे आहे ते. आरामात. पण जेवढे क्वालिटी तेवढं जास्त खिचाव करतं बघ. आता तुम्हालाच लक्षात बघितले मी आलं. आता. ज्यावेळेस मशीन घेऊन गेलो मी असं वाटायचं की आम्हाला की आपण फसलो बरं यांच्या चंगुलमध्ये आपण फसलो. खरंच तुम्हाला बरोबर आहे ना. घरी मी ट्रायल केलं ना, माझे असं परफेक्ट नाही सापडत. ऑपरेटिंगच्या चुका झाल्या सुरुवातीला तुमच्या दुपारी मी बघितलं आणि आताच प्रत्यक्ष मी तुमचं बी ऐकलं नाही. मला जे जाणवलं तरच तुम्हाला सांगितलं. बरोबर, ते खूप महत्वाचं. कारण की तो जो जवळ जातो आपण जो खिचाव होतो, बरोबर, तुम्ही ती फिलिंगच वेगळी असते. ती फिलिंगच वेगळी. म्हणजे आपला पैसा काही पाण्यात गेलेला नाही. बरोबर, हे मला जाणवलं. 2 डिटेक्टर वापरले, कॉईल डिटेक्टर वापरले आणि हे वापरलं. आता काम किंवा आपले काही पैसे पाण्यात गेलेलं नाही. आता काम होणंच होणं आहे. याच्यात गोल्ड पण आहे चांगली आणि सिल्वर. त्याच्यामध्ये चेक करून बघितलं, छान आहे. तुम्हाला ट्रेनिंगला पूर्ण सपोर्ट देईल. आता लागून जाईल माझी लाईन. प्रॅक्टिस करा अजून पण practice थोडी. करा. बऱ्यापैकी तुम्हाला फरक समजला जवळचा आणि समजलं दूरचा, मला. पुढे गेल्यावर काय होते, पिन पॉईंट कसं होते. आणि बरं मला एक सांगा, तुम्ही एक बोलले की पुढे गेल्यानंतर माझी असं पिन पॉईंट नको घ्या. बरं यायचं काही असतं का? पूर्व पश्चिम उत्तर दिशा काही असतं का? त्या दिशेने तो बरोबर टार्गेट पकडेल असं काही का? काही नाही. कुठल्या दिशेनं डायरेक्शन चालू करा, कुठले लिमिटेशन, कुठल्या अँगल ना, कुठल्या अँगलनं, वायर, इलेक्ट्रिसिटी, कचरा, याचं कुठलंच लिमिटेशन नाही. फक्त काय जो असतं माहिती काय कडे नुसतं मग साऊथलाच तुम्ही उभे पाहिजे किंवा वेस्टला उभे ते पाहिजे. ज्यांचे लोकेटर काम करत नाही त्यांचे टर्म्स अँड त्यांचे कंडिशन, कंडिशन काय हो, बरोबर आहे पाहिजे किंवा घरातलंच पकडत नाही, बाहेरच पाहिजे, कुठलंच लिमिटेशन नाही. एकच फक्त लिमिटेशन आहे, तुम्ही जो ऑपरेटर आहे त्यांनी सोनं चांदी घालायची नाही. बरं एकच आहे फक्त. इलेक्ट्रिक वस्तू काही काय ना चालतं. काही राहू द्या, काही राहू द्या, तुम्ही काही पण मोबाईल घेऊन होताच, हो काही इश्यू आला, वॉच घाला, मगाशी घडी घाला, फॅन वगैरे चालू होते, ते हो. सगळे काय पूर्ण फरक गोष्ट बंद होती, नाही काही प्रॉब्लेम आला. म्हणजे ज्या 1000 स्क्वेअर फुटला मला 1 तास लागला इथे सर्चिंग करायला. कॉईल डिटेक्टर मध्ये हा इथे 5000 स्क्वेअर फुटला फक्त मला 10 मिनिटं लागली. 10 मिनिटं लागले. 5000 स्क्वेअर फूट जागा आहे. 5 नाही, जास्त असेल. जास्त. नाही आपण जिथून घेतलं तर माझं 5000 बरोबर आहे. 5,000. जागा भरपूर आहे. मी जे सर्चिंग केलं 5000. त्यातल्या त्यात कचरा धुंडला का नाही. गोल्ड सिल्वर जमिनी खालचं हिट झालं, विषय क्लोज. हेच तर डिटेक्शन आहे ना. याच्या पुढे काय 10 मिनिटात सर्चिंग करून झालं. सर्चिंग संपलं. ते पण बघा, हे जे झाकण आहे, आता याच्यात पूर्ण आयरनची जो ही आहे, कुठलं कॉईल डिटेक्टर फिरवा तुम्ही, वाटलं त्या सिग्नलला मीच टार्गेट केलं. यांच्याकडे लक्ष यांनी अँटेनाला लावून दिला सेन्सर. यांची जागा सांगणार चला तिकडे, तो विषय नाही घेतला मी. मला जे योग्य वाटलं त्या दिशेने. त्यांनी रिव्ह्यू असे दिले की जे सेन्सेशनवर, ते मशीनच्या सेन्सेशनवरच चालले. आता त्यांनी बघितलं की पुढे मागे काय फरक आला तुम्हाला, म्हणजे सेन्सेशन भरपूर भरपूर. जसं टार्गेटचा जवळ होत असतं तर लॉक होत चाललं, त्याची तीव्रता वाढत वाढत चाललं. पास केल्यावर नाही तर आपण लांब असल्यानंतर केल्यानंतर आपण थोडंसं बी स्नॅपिंग केली असं फिरून जात होतं. तसं झालं नाही ते बरोबर, त्याच ठिकाणी लॉक होत. या 6 चेंबर मध्ये दुसरीकडे कुठे लॉक झाली मशीन नाही, कुठेच नाही. फक्त याच चेंबर मध्ये याच chamber मध्ये lock झाली. आर्थिकला आपण ओपन केलं, बाकी सगळे चेंबर पण ओपन. नमस्कार दोस्तों, आज जो कस्टमर हमारे पास आए हैं वो महाराष्ट्र के जलगांव जिले से आए हैं। इनका नाम है महेश देवरे। आज महेश सर पीएमडी डिटेक्टर परचेज करके बेसिक ट्रेनिंग कंप्लीट करेंगे। पेमेंट प्रोसेस और परचेस एग्रीमेंट साइन होने के बाद ट्रेनिंग को शुरुआत होगी। पीएमडी डिटेक्टर यह दुनिया की एकमात्र कंपनी है जो अपने कस्टमर के साथ लिखित एग्रीमेंट करती है।
और अपने डिवाइस के काम करने की गारंटी देती है। यह सब प्रोसेस होने के बाद ट्रेनिंग की शुरुआत हुई। सबसे पहले ट्रेजर हंट में इस्तेमाल होने वाली सभी टेक्नोलॉजी और डिवाइसेस की इंफॉर्मेशन बताने के बाद हमने पीएमडी डिटेक्टर के वर्किंग फंक्शंस और डिटेल्स एक्सप्लेन किए। बाद में अनबॉक्सिंग करके बेसिक ट्रेनिंग दे दी। अब यह कस्टमर 10 से 15 दिन तक घर पर प्रैक्टिस करेंगे और एडवांस ट्रेनिंग के लिए वापस आएंगे। आज महेश सर का एडवांस ट्रेनिंग होगा। उनके साथ कुछ लोगों का बेसिक ट्रेनिंग भी चल रहा है। एडवांस ट्रेनिंग एक्चुअल ग्राउंड पर दिया जाता है ताकि कस्टमर को अपने और दूसरे टारगेट के बीच का फर्क पता चल सके। पीएमडी डिटेक्टर मेटल मास्किंग और अनमास्किंग करता है, यह भी पता चल सके। अब महेश सर का एडवांस ट्रेनिंग पूरा हो चुका है।